मलाच माहिती झाली. खरं म्हणजे या भागामध्ये जो निधी आला होता तो निधी हुतात्मा स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि त्याच्या विकासासाठी आला होता. तर त्यामध्ये व्यापारी गाळे बांधण्याचं काम पंचायत समिती मोखाडा उपविभाग बांधकाम यांनी केलं आहे. ते अतिशय निंदनीय आहे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी मी या निमित्ताने करतो. मी आजही सकाळी कलेक्टर साहेबांना मॅडमना फोन केला, त्यानंतर आपले मुख्य कार्यकारी अधिकारी राणे साहेब त्यांनाही फोन केला, कार्यकारी अभियंता आहेत संखे मॅडम त्यांनाही फोन केला की अशा पद्धतीने हुतात्मा स्मारक झाकलं गेलं आहे पूर्ण त्या बांधकामामुळे आणि जनतेला एक ऊर्जा मिळावी म्हणून ते स्मारक मागच्या काळामध्ये शासनाने बांधलेलं आहे. त्या ठिकाणी व्यापारी गाळ्यांची निर्मिती करून व्यापार करण्याचं काम आपलं बांधकाम विभाग करतो आहे, हे काय योग्य नाही. आणि ते बांधताना किमान त्याला जायला जो रस्ता तोही रस्ताही बंद केला. तिथं दरवर्षी आपण 15 ऑगस्टला 26 जानेवारीला कामगार दिनाला आपण तिथं झेंडावंदन करतो. सर्व तालुक्यातले प्रमुख पदाधिकारी अधिकारी तिथे येऊन त्याला अभिवादन करतात. तीसुद्धा जागेचा जो रस्ता तो रस्ताही बंद केला. म्हणजे शासनाचं धोरण राबवताना लोकांच्या हक्काची पायमल्ली करणं कितपत योग्य आहे आणि लोकांच्या भावना यामध्ये दुखावलेल्या आहेत की एकमेव ते स्मारक या तालुक्यामध्ये आहे. या मोखाडामध्ये जगदंबा देवीचं मंदिर आणि त्यानंतर हे स्मारक या दोन गोष्टी मुख्य त्या ठिकाणी प्रामुख्याने असताना त्या स्मारकाची ओळख पोचण्याचं काम हे बांधकाम विभागाने केलं आहे. मला वाटतं याच्यावर कडक कारवाई करावी अशी माझी त्या ठिकाणी मागणी आहे. या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी असा निधी वापरण्याचं काम हे अधिकारी करतात. पर्यटनाचा निधी असेल, तिथे चित्रस्थळ यात्रास्थळाचा निधी असेल किंवा अनेक ज्या चांगल्या कामासाठी जो निधी शासन देतं, ठेकेदार त्यांच्या मर्जीप्रमाणे कामासाठी फक्त कुठेही त्याचा निधी गैरवापर करतात. या तालुक्यामध्ये ह्या अशा कामांबरोबरच संरक्षण भिंतीचं मोठं पेव आलं आहे. मला वाटतं आत्तापर्यंत 400-500 कोटीचा निधी वायफळ घालण्याचं काम या मोखाडा, जव्हार, विक्रमगड या भागातील ठेकेदारांनी केलं आहे असा माझा स्पष्टपणे आरोप आहे. विकास निधी हा 2023-25ला तत्कालीन आमदार सुनीलजी उसारा यांनी राज्य सरकारकडून आणलेला होता. इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सर्व मोखाड्यामध्ये अगदी पोलीस स्टेशनपासून तर तलावापर्यंत सगळीकडे अतिक्रमण झालेलं आहे आणि त्यावेळेस हा जो निधी आला हा विकास निधी त्याच्यावर असं स्पेसिफिक कुठल्या प्रकारचं न दिल्यामुळे ज्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या मोकळ्या जागा होत्या तिथं अतिक्रमण होतं, अशा ठिकाणी हा विकास निधी जिल्हा परिषदेचा सेस वाढवण्यासाठी वापरला गेला आणि त्याच्यातून व्यापारी गाळ्याची निर्मिती केली. पण त्याच पद्धतीने हुतात्मा कैलासवासी गणपत खरोडे आणि 3 हुतात्मा झाले, ते 5 हुतात्मा झाले होते. त्या हुतात्मा स्मारकाच्या बाजूला संपूर्णपणे अतिक्रमण झालेलं आहे आणि हे अतिक्रमण गेल्या 30-35-40 वर्षापासून त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी जे गाळे बांधले गेले ते नियमाने बांधले गेले की नियमाच्या पलीकडे बांधले गेले, त्याची चौकशी माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, तत्कालीन जे कार्यकारी अभियंता असतील, ज्यांनी प्रशासकीय मान्यता दिली असतील, ज्यांनी जागेची पाहणी करून ते सगळं काही केलं असेल. तत्कालीन मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना फक्त जिल्हा परिषदेचा सेस वाढावा यासाठी एक संकल्पना होती की जो भूमिपुत्र आहे हा भूमिपुत्र तो रस्त्यावर कुठेतरी अतिक्रमण करून बसतो. ज्या जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागा आहेत अशा मोकळ्या जागेवर हा विकास निधी आणला. हा विकास निधी आणल्यानंतर जे उपअभियंता आहेत, जे शाखा अभियंता आहेत, तत्कालीन जे कार्यकारी अभियंता असतील त्यांनी त्या सदरची जागेची पाहणी करून हे जे गाळे बांधले असतील आणि अशा प्रकारचं हुतात्मा स्मारकाच्या बाजूला गाळे बांधून जर त्याचं विद्रुपीकरण होत असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई करण्यास आम्ही भाग पाडू. मात्र या गाळ्यामुळे त्याचं मेंटेनन्स होत असेल गाळ्यामुळे आणि आतल्या भागाला कुठल्या प्रकारचं त्या स्मारकाला कुठल्या प्रकारचं यापूर्वी प्रचंड घाण घाणीचं साम्राज्य व्हायचं अशा प्रकारचं काही जर होत असेल तर या गाळ्यापासून किंवा व्यापारी गाळ्यापासून भूमिपुत्रालासुद्धा रोजगार मिळू शकतो आणि व्यापारी गाळ्यापासून जर त्या स्मारकाचं संरक्षण होत असेल तर ते गाळे माननीय जिल्हाधिकारी किंवा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हे पाहणी करून ते ठरवतील. पण स्मारकाची जागाचं घाट का गाळ्यांसाठी स्मारकांचे काय मेंटेनन्स करतील त्याच्यातली मला माहीत नाही. PWD आहे का नगरपंचायत आहे त्या जिल्हा परिषद आहे. घाटबीट असा विषय काहीच नाही. जे कोणी कार्यकारी अभियंता असतील, उपअभियंता असतील, शाखा अभियंता असतील त्यांनी
कुठल्या पूर्वपरवाने घेतले असतील, बांधकाम समिती असतील, कुठल्या समिती असतील, त्या समितीमध्ये पूर्वपरवाने घेऊन जर ते केलं असेल आणि जर चुकीचं असतील तर शासन निर्णय घेईल. Subscribe for more content.